मतदानाच्या अनुषंगाने आणि त्यानंतर शाई फेक जी झालेली आहे त्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आणि त्याचबरोबर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत हे दोघेही जण आहेत। आपल्या दोघांचंही स्वागत आणि त्याचबरोबर अभिनंदन करणार। 29 महापालिकांचं एकत्रित मतदान अखेर पार पडलेलं आहे जे बहुप्रतीक्षित होतं। पण सचिनजी, आज तुम्ही स्वतःच व्हिडिओ पोस्ट केलात शाई पुसण्याचा, तर याबद्दल मुद्दा असा आहे की या सगळ्यामध्ये तुम्हाला अपेक्षित काय होतं? एक जागरूकता निर्माण करणं का लगेच काहीतरी ऍक्शन घेणं अपेक्षित होतं? नाही, जागरूकता निर्माण करणं ही गरजेचंच असतं। पहिली गोष्ट अशी असते की तुम्ही लक्षात घ्या, लोकशाही प्रक्रिया ही दरवेळेला आपण अधिकाधिक सुधारली पाहिजे आणि निवडणुकीची प्रक्रिया आहे त्याचा मूलभूत आधार आहे। लोकशाहीचा मूलभूत आधार कुठला असेल तर निवडणुकीचा आधार आहे। 1952 ला पहिली जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा 17% महिलांचं मतदान होतं। आज आता ते बऱ्याच अंशाने पुढे गेलं। अनेक त्यावेळेला देखील ज्या प्रक्रिया वापरल्या आता आपण बऱ्याच प्रमाणात पुढे गेलेलो आहोत आणि प्रत्येक सरकारच्या माध्यमातून असेल की प्रत्येक वेळेला त्यामध्ये सुधारणा होण्याची आवश्यकता आहे। आणि त्या असाही निश्चितपणे आपण म्हणजे गैरसमज बाळगू नये की या निवडणूक प्रक्रियेला धोका देण्याचं काम कोणी करत नाही। अनेक जण करतात, म्हणून तर दुबार मतदाराच्या वरती आपण त्या ठिकाणी आरडाओरड करतो आहोत किंवा जी मतदार यादीबद्दल जो घोळ आहे त्यासाठी करत आहोत। आणि त्यामुळे जर अशा पद्धतीचं त्या ठिकाणी जर चित्र निर्माण होत असेल तर निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून देणं हे आमचं कर्तव्य आहे राजकीय कार्यकर्त्यांचं म्हणून। आणि त्याच अनुषंगानं ह्या पद्धतीनं मी आज स्वतः त्याचं एक प्रात्यक्षिक करून निवडणूक आयोगाला प्रथम पाठवलं आणि त्यानंतर अनेक चॅनलने देखील त्याचं फॅक्ट चेक केलेलं आहे। आणि असं आहे की इनडेलिबल इंक असली तरी त्याची काही त्या ठिकाणी खात्री करून घेतलेली आहे की नाही, टेस्टिंग करणं, ते योग्य प्रमाणात त्याचा अयोग्य वापर कुठे होऊ शकतो ह्या गृहीतकाला धरून अशा पद्धतीची काळजी घेणं निवडणूक अधिकाऱ्यांचं काम आहे। आणि त्यामुळे आमचं आक्षेप निवडणूक आयोगाला, मला म्हणजे आश्चर्य वाटलं की मुख्यमंत्री त्याला डिफेंड करू लागले। म्हणजे गरज नव्हती त्याने निवडणूक आयोगावरती सोडलं पाहिजे होतं की काही अधिकाऱ्यांचे झाले असेल तुम्ही आयोगामध्ये तक्रार केली आहे या संदर्भात? मी पहिली गोष्ट जी केल्यानंतर म्हणजे मी आता मुद्दामून त्या अधिकाऱ्यांचं नाव सांगेन कारण मी त्या अधिकाऱ्यांना माझा तो व्हिडिओ देखील पाठवला आणि अशा तऱ्हेच्या तक्रारी देखील पाठवल्या। त्यांनी मला उत्तर काय दिलं होतं ते म्हणाले की आता आम्ही तिथे निर्देश देतो की आम्ही जरा ती जी शाई आहे ती अधिक जोरात लावावी। बोललो ठीक आहे, तुमचा आता तो त्याच्यावरती तुम्ही काय आक्षेप घेता तो भाग वेगळा किंवा कशा पद्धतीने त्याच्यावरती ऍक्शन घेता। प्रश्न असा आहे की जर त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता आहे तर ती टाळता आली पाहिजे, हाच त्याच्यावरचा अँगल आहे। त्यामुळे आम्ही काय भाजपला धरून निवडणूक आयोगाने केलं असं मी माझ्या ट्विटमध्ये देखील नाहीये। मी तर तुम्ही जर पाहिलं असाल तर निवडणूक आयोगाच्या वरती आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवरती मी सांगितलं की याची काळजी घेतली पाहिजे तुम्ही आणि पुढच्या कालावधीमध्ये अधिकाधिक चांगली सक्षम ती यंत्रणा व्हावी, हाच त्याच्या मागचा उद्देश आहे। बरोबर, नक्कीच। प्रवीणजी, म्हणजे एकंदरीत जर आपण सचिनजींचं बोलणं ऐकलं तर त्यांना या मार्कर वापरण्याबद्दल आक्षेप आहे असं नाही, त्या संदर्भामध्ये शाई पुसली जाते याबद्दल त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे आणि तो आक्षेप भाजपवर नाहीये, पण मुख्यमंत्र्यांनी याची खिल्ली का उडवली याबद्दल मात्र त्यांचा आक्षेप आहे। मला वाटतं सचिन सावंत यांनी मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट अर्धवट ऐकलं किंवा अर्धवट सांगतायत। मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की समजा शाहीच्या बाबतीत काही वाटतंय तर तुम्ही आयोगाकडे तक्रार करा, त्याची तपासणी करा। प्लॅटफॉर्म लोकशाहीने आपल्याला दिलेले आहेत ना, आपणच त्या ठिकाणी जज सारखं जजमेंट देऊन मोकळं व्हायचं म्हणजे त्या यंत्रणेवर अविश्वास आहे आणि आपण कायद्याला मानत नाही असा याचा अर्थ होतो। नाही, पण प्रवीणजी, फक्त अशा पद्धतीने राजकीय नेत्यांनी असे व्हिडिओ टाकण्याचा मुद्दा नाही, आज सर्वसामान्यांनी पण असे बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत। नाही, सर्वसामान्यांनी काय केलं हे आता मतदानामध्ये कळेल। आता व्हिडिओ 5-25 टाकले म्हणजे ते सर्वसामान्यांचं मत आहे असं काय मानायचं कारण नाहीये, कारण लोकशाहीमध्ये निवडणुकीत लोकांचं मत असतं तीच खऱ्या अर्थानं आपण मत ग्राह्य पकडतो। त्याच्यामुळे आता बरोबर आहे, पण ती जी शाई लागते ती पक्की असणं गरजेचं आहे का नाही? 100% पक्की आहे ना, कच्ची आहे कोणी सांगितलं, कोणी ठरवलं? ते बाबा लॅब मध्ये पाठवले, तपासलं, कशाच्या आधारे तुम्ही पण समर्थन करताय की ते कच्ची आहे की पक्की आहे? व्हिडिओ टाकले म्हणजे हे चुकीचं आहे? मला वाटतं असं आपण निर्णयाप्रत आल्यासारखं नाही प्रवीणजी, मी स्वतःचा अनुभव सांगते स्वतःचा अनुभव सांगते की शाई जेव्हा लावली जाते नेहमी तेव्हा ती शाई निघत नाही, पण मार्करची शाई पुसट होती हे मात्र नक्की आहे। हा माझा स्वतःचा अनुभव आहे। आता माझ्या हातात आहे, मी 4 वेळा त्या ठिकाणी तोंड धुतलं, हात धुतले, अजिबात तुमच्याकडे हे बघा शाई आहे माझ्याकडे, साबणाने हात धुतले। त्याच्यामुळं
तुमचं झालं म्हणजे ते सगळं सगळं मत आहे असं काही नाहीये ना. पारकरची पण शाही आहे ना, ती जर ती